हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स 2026 ची परीक्षा ऑनलाईन होणार होती, पण पण उमेदवारांचा विरोध तसेच विविध केलेल्या प्रयत्नांमुळे आयोगाने सध्या तरी ती परीक्षा ऑफलाईन OMR बेस घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेचा फॉर्म ज्यांनी भरला असेल तर त्यांनी आता पुढे काय करायचं आहे, तसेच ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांनी काय करायचं आहे यासंबंधी इन डिटेल या व्हिडिओमध्ये सांगतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाने हे 16 जुलै म्हणजेच काल एक प्रसिद्धीपत्रक रिलीज केलं, ज्यामध्ये बघा गट क पूर्व परीक्षा 2026च्या अर्ज प्रक्रियेबाबत आहे. तर ही परीक्षा सीबीटी होणार होती, ऑनलाईन होणार होती, पण ती आता ऑफलाईन होणार आहे. आणि सदर जो ऑनलाईन परीक्षेचा निर्णय आहे बघा, तो पूर्णपणे रद्द झालेला नाही. तो निर्णय जो आहे मित्रांनो, तो इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पुढे ढकलण्यात येत आहे. जुलै 2027 अखेरपर्यंत, म्हणजे जुलै 2027 नंतर पुन्हा ही परीक्षा ऑनलाईन होण्याचा संभव आहे किंवा शक्यता आहे. त्यामुळे इथं ते हे जे वाक्य आहे ते देखील महत्वाचं आहे. म्हणजे सध्या फक्त ही परीक्षा ऑफलाईन होईल आणि पुढची मे बी ग्रुप बी होईल. नंतर आपल्याला पुन्हा प्रयत्न करावे लागतील सर्व ऑफलाईन होण्यासाठी. तर हे असो, हा भाग नंतरचा चर्चेचा आहे. पण सध्या बघा, गट क जी आहे ती ऑफलाईन OMR आधारित होणार आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघं. तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तिची तारीख बघा पूर्वी 27 सप्टेंबर आपल्याला दिली होती, पण त्याऐवजी सुधारित तारीख आपल्याला दिलेली आहे आता 25 ऑक्टोबर 2026. म्हणजे 25 ऑक्टोबरला तुमची प्रिलिम्स होणार आहे ग्रुप सी ची, आणि लगेचच 2 महिन्यांमध्ये म्हणजेच 27 डिसेंबर 2026 ला तुमची मेन्स होणार आहे. अर्ज करण्याची मुदत जी आहे मित्रांनो, ती आज लास्ट डेट होती 17 तारीख, पण 17 जुलैची ही जी डेट आहे मित्रांनो, ती 31 जुलै केलेली आहे. म्हणजे 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज भरू शकाल. आणि ऑनलाईन चलन जे आहे ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला भरता येईल. आणि फक्त ऑनलाईनच तुम्ही जे चलन आहे, एक्झामची फीज आहे ती भरू शकता. देअर इज नो अदर ऑप्शन्स. आणि एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे बघा, आता बघा, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर त्यांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये एक व्ह्यू बटन जे असतं त्या जाहिराती पुढे, तर त्या व्ह्यू बटनावर क्लिक करून तिथं ऑप्शन देणार आहेत की सेंटर सिलेक्शनचा. तर तो सिलेक्शनचा ऑप्शन आता सुरू झालेला नाहीये. तो 19 जुलै दुपारी 2 वाजेपासून तर 31 जुलै रात्री 11-12 वाजेपर्यंत तो चालू असणार आहे ऑप्शन. तर या तारखेमध्ये तुम्हाला ते सेंटर सिलेक्ट करता येईल. ते कसं करायचं वगैरे मी त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेलच, पण सध्या तरी मी तुम्हाला फक्त रफ आयडिया देतो की काय करायचं आहे. आणि ज्यांनी आता नवीन अर्ज करणार आहे तर त्यांना आताच सेंटर जसं पूर्वी सिलेक्ट केलं जायचं तर तसा ऑप्शन येणार आहे. तर हा बदल लक्षात घ्यायचा आहे. बघा, थोडक्यात तुम्हाला सांगतो नेमकं काय करावं लागेल सेंटर सिलेक्शन करण्यासाठी. बघा, सेंटर सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला या एमपीएससीच्या वेबसाईटवर यावं लागेल. इथे हा जो कॅप्चा कोड आहे किंवा तुमच्या लॉग इन डिटेल्स ज्या आहेत त्या भरून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या प्रोफाईल किंवा तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल. आणि लॉग इन केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला माय अकाउंटमध्ये जावं लागेल. आणि इथं खाली डायरेक्टली ती जी जाहिरात आहे तिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या समोरील व्ह्यू या बटनावर क्लिक करावं लागेल. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे जसा फीज रिसिप्टचा ऑप्शन येत आहे तसं सेंटर सिलेक्शनचा ऑप्शन इथे येणार आहे. तो 19 तारखेपासून येणार आहे. त्यामुळे आता सध्या तो येत नाहीये. तो आल्यानंतर ते कसं सिलेक्ट करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ज्यांनी हा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी असा ऑप्शन आहे. ज्यांनी नव्याने फॉर्म भरायचा असेल त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये येऊन तुमचं जे ग्रुप सी पूर्व परीक्षा आहे ते सिलेक्ट करून तिथं चेक एलिजिबिलिटी करून इथे ज्या पोस्ट आहेत ते सिलेक्ट करून अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं बघा, आता ऍप्लिकेशन आपण ऑलरेडी अप्लाय केलंय त्यामुळे ते करता येत नाही. तर इथे जेव्हा तुम्ही अप्लाय या बटनावर क्लिक कराल तर तेव्हा तुम्हाला इथे सेंटर जसं पूर्वी आपण टाकत होतो कुठलं सेंटर हवं आहे ते सिलेक्ट करावं लागेल आणि अप्लाय करून फी पेमेंट करावं लागेल. आणि सेंटर सिलेक्ट ज्यांनी आता ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना सेंटर सिलेक्ट करण्यासाठी परत फी पे करण्याची गरज नाही. जी ऑलरेडी फी पे केलेली आहे त्यावरच तुमचं सेंटर सिलेक्ट होणार आहे. सो अशा प्रकारे हे तुमचे काही डाऊट्स होते ते मी क्लिअर केलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. आय होप दिस विल डेफिनेटली हेल्प ऑल ऑफ यू. हा जो निर्णय आहे मित्रांनो ऑफलाईन परीक्षेचा तो तसाच राहावा, जुलै 2027 नंतर देखील तसाच राहावा असं माझं देखील मत आहे. कारण ऑनलाईन परीक्षा म्हणजे संपूर्णपणे भोंगळ कारभार असतो, ते सर्व तुम्हाला माहीत आहे. सो व्हिडिओची जर तुम्हाला मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.